माझं नाव प्रकाश रामचंद्र यादव, राहणार वाळेखिंडे, तालुका जत, जिल्हा सांगली। माझा ॲक्सिडेंट जत सांगोला रोडवर घडला आहे। मी बाईकवर जात असताना मला ट्रकने धडक दिली आहे। माझ्या नातेवाईकांनी सिव्हिलमध्ये आणले। सिव्हिलमधून 15 दिवस स्वतः ॲडमिट होतो। उजवा पाय मांडीमध्ये व गुडघ्याची वाटी व गुडघ्याच्या खाली फ्रॅक्चर आहे। त्याने मांडीत रॉड घालून गुडघ्याची वाटी निघाली होती। आता इन्फेक्शन 8 दिवस ठेवून तुम्ही पुढील उपचारासाठी दुसरीकडे दवाखान्यात जाऊ शकता असे सांगितले। आमच्या नातेवाईकांनी ते येऊन चौकशी केली असता मनमाने सर याने बी सांगितले वाळेखिंडीचे पेशंट आहेत, घेऊन या इथं, आम्ही चांगला 99% इलाज करू। व आमच्या नातेवाईकांनी आणून इथे मला सिनर्जीमध्ये ॲडमिट केले। त्यावेळी त्याच्या गुडघ्याच्या तिथं फार मोठी जखम होती व ती दूषितही होती, म्हणजे त्याच्यातून पस वगैरे गळत होता। तर त्यासाठी आपण पहिल्यांदा 3 बॅग ड्रेसिंग करून ती जखम स्वच्छ करून घेतली। नंतर त्या जखमेवर कव्हर आणण्यासाठी दुसरा पाय त्या जखमेवर नेऊन जोडला, त्याला क्रॉसलेग फ्लॅप म्हणतात। तो फ्लॅप आपण 3 आठवड्यानंतर रिलीज केला व त्याच्या गुडघ्याचा तिथील भाग म्हणजे जो एक्सपोज झालेले बोन्स वगैरे त्याच्यावर पूर्णपणे क्रॉसलेग फ्लॅपचा कव्हर आलेला आहे व तो पाय त्याचा सर्वाइव्ह झालेला आहे। मी आज ॲक्सिडेंट होऊन 2 महिने झाले मी इथं ॲडमिट आहे सिनर्जीमध्ये। माझ्यावर इलाज सुरेश पाटील सर हे करत आहेत, त्यांचा आभार मानतो व त्यांचे सिनियर ज्युनियर स्टाफ सर्व मला साथ देत आहेत। इलाज इथे चांगला माझा होत आहे। माझ्या पायाचा इन्फेक्शन कमी होऊन गुडघ्याची सर्जरी केली आहे। अजून गुडघ्याची वाटी घालायची आहे व गुडघ्याखालील नळीचा भाग अजून फ्रॅक्चर आहे, तो बी वरील भाग क्लिअर झाल्यानंतर करणार आहे। बाकीपेक्षा सिनर्जीमध्ये इलाज चांगल्या प्रकारे होत आहे व मी सर्वांचे आभार मानतो।